निकाल लागलेला आहे. आमची न्यूजरूम रिकामी झालेली आहे कारण की सकाळपासून आम्ही न्यूज कव्हर करत होतो. बीजेपीचा क्लिअर कट विजय झालेला आहे. सगळ्या बाकी पक्षाचा सुपडा साफ झालेला आहे. मला वाटतं 29 पैकी 23 की 24 25 अजून हे ठरत आहे. अशा पद्धतीच्या सगळ्या महानगरपालिकांवर बीजेपीची सत्ता आलेली आहे. आज दिवसभर आमच्यातल्या बऱ्याच जणांनी विश्लेषण केलेलं आहे, म्हणून आज आम्ही ठरवलं की न्यूजरूम लाईव्हला विश्लेषण नाही करायचं तर वैयक्तिक अनुभव सांगायचे. तुम्हाला नेमकं वैयक्तिक काय वाटतं न्यूजरूमच्या आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना विचारणार आहोत. सुरुवात आज आम्ही जर आमच्या न्यूज लिहिणाऱ्या विश्लेषकांकडनं न करता एडिटरकडनं करणार आहोत, जो राजकीय तसा फार ॲक्टिव्ह कन्झ्युमर नाही आहे. पण तुला काय वाटतं एकंदर बीजेपीचा निकाल बघून? बीजेपीचा निकाल तर चांगला लागला आहे, बट त्याचसोबत पिंपरी चिंचवडची महानगरपालिका जर बघितलं तर तिथं जरा अनएक्सपेक्टेड रिझल्ट लागला असं वाटतं. म्हणजे अजित पवार चांगले गल्लीबोळांमध्ये फिरत होते, पण तरी त्यांना तेवढा काय असंच रिझल्ट लागला नाही असं क्लिअरली दिसते. त्यानंतर जर ठाकरेंकडे बघितलं तर त्यांची जी सभा झाली होती ज्यामध्ये त्यांनी अदानींवरती वगैरे वार केले होते, तर तिथं विश्लेषण पण करायला आमच्याकडे एवढे लोक आहेत. तुला काय सांगितलं? तुला काय वाटतं BJP एवढी काय जिंकली? स्ट्रॅटेजी आहे त्यांची, चांगली स्ट्रॅटेजी. स्टार्टिंगला तर त्यांनी त्यांच्या रेग्युलर लोकांना उतरवलं, नंतर फडणवीसांनी जरा थोडंसं एंट्री केली, त्यामुळे वाटतं स्ट्रॅटेजीज वगैरे चांगलं यूज केलं त्यांनी. आणि टाईम खूप दिला त्यांनी प्रचाराला वगैरे, गल्लीबोळांमध्ये पण फिरले, त्यामुळे त्याच्यात बीजेपी आली अशी दिसतीये. आता तुझ्या गावात तर महानगरपालिका नाही, पण जर का तू असता पुण्यात तर तू कोणाला वोट केलं असतं? मी तर पुण्यामध्ये जर मी अजित पवारांना वोट केलं असतं, कारण त्यांना पुणे खूप व्यवस्थित माहिती आहे आणि त्यांचं पर्सनल पुण्याकडे लक्ष असतं आणि प्रेम आहे त्यांचं पुण्याकडे असं वाटतं त्यांच्या पूर्ण. आयडिया बॉक्स काम करत आहे, म्हणजे आयडिया बॉक्स काम करत आहे. असंच आपल्याकडे प्रीमियम कॉन्टेंटचा प्रसाद आहे जो कोल्हापूरचा आहे. कोल्हापूरमध्ये सदेश पाटलांनी निवड हवं केली पण तरी सत्ता नाही आली. काय वाटतं तुला? ते होणारच होतं, कारण की कोल्हापुरात कसं आहे, जगाचा निकाल एकीकडे असतोय आणि कोल्हापूरचा कुठं भलतीकडेच असतोय, असं कायमचं चित्र आहे. तर यावेळी मात्र थोडंसं असं वाटतंय की तसं होणार नाही. भले भलटी पाटलांनी गुलाल उधळला असेल आत्ता, पण सत्ता काही स्थापन करू शकत नाहीत ना ते, कारण की सीटा तेवढा पाहिजेत ना. काय असं झालं? कारण की महाडिक काय हलक्यात घेण्यात पॉईंट नाही ना माडकांना. महाडिक आता BJPमध्ये एवढ्या स्ट्रॉंग लेवलला आहेत की ते अगदी गल्ली बोळात नाही, पाक माणसांच्या घरात पोहोचलेत. मग त्याला बरीच कारणं आहेत. साखर कारखाना असेल, गोकुळ असेल, या सगळ्याच्या गोष्टी असतील. आणि बंटी पाटील किती जरी म्हणलं तरी आता एकटे पडलेत असं मला वाटते खरं कारण. बरं, अजून आपण परत कोल्हापूरवर येऊया. सगळ्यात आधी सर्वात महत्त्वाचा माणूस ज्यांनी दिवसभर आमचे आकडे अपडेट केले, तुमच्या सगळ्यांना अपडेटेड ठेवलं सकाळ सरकार नामावर, तर योगेश, तुला काय वाटतं बीजेपी जिंकण्याचं नेमकं कारण काय? मला वाटतं की राज्यभरात सगळीकडेच आता BJP निवडून आलेली, पण केंद्रात आणि राज्यात भाजपाची सत्ता असल्यामुळं की बहुतेक लोकांनी असं ठरवलं आहे की लोकल बॉडी जरी इलेक्शन असलं तरी भाजपच विकास करू शकते. कारण पुण्यात आपण पाहिलं की अजितदादांनी शेवटच्या टप्प्यात एकदम धडाक्यात प्रचार केला, पण तिथल्या मतदारांनी त्यांना पण नाकारलेलं दिसतंय आणि भाजपच विकास करू शकते असं मतदारांनी ठरवलेलं दिसतंय. आता जरा आपण आपल्या सरकारनामाच्या विश्लेषकांकडे येऊया. आणि दिवसभर आपण वेगवेगळ्या विषयावर विश्लेषण ऐकलं, म्हणून आता जरा मी सोपं करतो विश्लेषणाला. एक राजकारणातला कुठलाही मुद्दा जो चालला, जे नॅरेटिव्ह चाललं, आणि एक असं नॅरेटिव्ह जे राज्यभरामध्ये फसलं. सर, तुम्ही आज दिवसभर काही बोलला नाही. कुठलं नॅरेटिव्ह फसलं आणि कुठलं नॅरेटिव्ह चाललं? पुण्यात तर मुळात जे स्थानिक प्रश्न होते, जे लोकांच्या जिव्हाळ्याचे होते, ते अजित पवारांच्या कुठल्याही जाहीरनाम्यामध्ये नव्हते. जे रस्ते असेल, वाहतूक असेल, हे ते फसलं. त्याच्यामुळे त्यांनी जे वरच्या विषयांवरतीच भर दिला, त्याच्यामुळे अजित पवारांना या ठिकाणी यश मिळालं नाही. आणि चाललं काय? चाललं म्हणजे भाजपनं जे मेट्रो असेल, नदीस्वच्छता प्रकल्प असेल, ज्या इतर गोष्टींना प्राधान्य दिलं ते गोष्टी चालल्यात. आणि भाजपमध्ये अनेक इन्कमिंग जे दुसऱ्या पक्षातले होते त्यांना संधी दिली, नवीन चेहऱ्यांना संधी दिली, त्यामुळे त्यांचा विजय या ठिकाणी सोपा झाला. राजानंद सरांची फक्त लेखणीने आज बोललेली आहे. आज सर स्वतः नाही बोलले. सर, कुठलं नॅरेटिव्ह चाललं, कुठलं फसलं? मला असं वाटतं की दिल्लीत मोदी आणि गल्लीतही मोदी हे एकच नॅरेटिव्ह सध्या चाललेलं असं दिसतंय. मुंबईत जल्लोष साजरा करताना फडणवीसही म्हणाले की मोदींमुळेच हा विजय झाला आहे. मोदींचा जो विकासाचा अजेंडा आहे तोच महापालिकांमध्ये दिसून आला आणि मोदी हा फॅक्टर बऱ्यापैकी महापालिकांमध्ये दिसून आला. म्हणूनच भाजपचा एक हाती, बहुतेक महापालिकांमध्ये भाजपचा एक हाती विजय मिळवलेला आहे. भाजपच्या या लाटेमध्ये बहुतेक अनेक पक्ष, म्हणजे शरद पवार, मनसे, या पक्षांना माझ्याकडे आकडेवारी आहे ती तुम्हाला सांगतो.
मनसेच्या जवळपास 24 महापालिकांमध्ये एकही नगरसेवक निवडून आलेला नाही, म्हणजे आघाडीवरही नाही. आणि शरद पवारांच्या पक्षाचीही ती स्थिती आहे. शरद पवारांच्या पक्षाच्या 21 महापालिकांमध्ये एकही नगरसेवक उमेदवार आघाडीवरती नाही. ठाकरेंच्या पक्षाचे जवळपास 9 महापालिकांमध्ये शून्यावर आहे. आणि विशेष म्हणजे महायुतीतील अजित पवारांचा पक्षही बहुतेक 7 महापालिकांमध्ये भोपळाही फोडू शकत नाही. तर ही जी आकडेवारी, ही धक्कादायक आकडेवारी आहे. भाजपने एक प्रकारे एक हाती विजय मिळवत सर्वच पक्षांना धूळ चारल्याचे या निकालातून दिसतंय. पण कुठला मुद्दा अजिबातच चालला नाही. मुंबईचा विचार केला तर ठाकरेंनी जो मराठी माणूस हा मुद्दा उचलला होता तो काहीच चालला नाही असं दिसतंय. भाजपने मराठी मतांसह उत्तर भारतीय, दक्षिण भारतीय सगळी मतं मिळवत भाजपने एक हाती विजय मिळवलेला आहे असंच या निकालावरून दिसतंय. आणि उर्वरित राज्यांमध्येही म्हणजे ठाकरे बंधूंनी नाशिकमध्ये सभा घेतली, संभाजीनगरमध्ये सभा घेतली, ठाण्यामध्ये सभा घेतली, पण तिथंही त्यांनी तोच मुद्दा काढला होता, मराठीचा मुद्दा. आणि भाजपला वर टार्गेट त्यांनी केलं होतं, पण तो मतदारांना ते दोन्ही मुद्दे पटलेले नाहीत. मतदारांनी भाजपच्या विकासाच्या अजेंडाला पाठिंबा दिला असं एकंदर चित्र आहे. तुम्हाला पटतं का पण? एक पटण्यासारखं नाहीये हे खरं तर, कारण दिल्लीत सत्ता आहे भाजपकडे राज्यात सत्ता आहे. आणि यापूर्वीचे अनुभव आपण पाहिले तर ज्या पक्षांकडे सत्ता असते त्याच पक्षांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दबदबा असतो. हे यापूर्वीच्या निकालांमध्येही अनेकदा स्पष्ट झालेले. त्यामुळे हे निकाल अनपेक्षित असे नाही आहेत, हे निकाल अपेक्षितच होते. कारण लोकसभा निवडणुकीनंतर जर तुम्ही पाहिलं तर विधानसभा निवडणुकीचे निकाल जर एक तर्फी लागले होते, म्हणजे लाडकी बहीण योजनेचा वाटा त्यामध्ये असला तरी भाजपने आणि शिंदे आणि अजित पवारांनी त्यावेळेसची स्ट्रॅटेजी बनवली होती. ते हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी पुन्हा उकरून काढला होता आणि विकासाचा मुद्दा, ह्या 2 मुद्दे त्यांनी ती निवडणूक लढवली होती. आणि पुढे नंतर नगरपालिकेच्या निवडणुकांमध्येही काही नेत्यांवर जणू भाजपने ती जबाबदारी सोपवली होती की हिंदुत्वाचा मुद्दा तुम्ही उचलून धरा. आणि काही नेत्यांना मराठीचा मुद्दा दिला होता, काही जे मोठे नेते होते ते विकासाच्या मुद्द्यावर लढत. अशी एक 3 काहीच सोडलं नाही त्यांनी. पण महापालिकेच्या निवडणुकीत मुंबई वगळता इतर ठिकाणी भाजपने बऱ्यापैकी फक्त विकासाच्या मुद्द्यावरच लक्ष केंद्रित केलं होतं. आपल्याकडं कोमल आहे जी मुंबईची ॲक्च्युली राहणारी आहे आणि मुंबईमध्ये सुरुवातीला असं वाटत होतं की मराठी माणूस ठाकरेंची साथ सोडणारच नाही. कोमल, मराठी माणसाला धरण्यात कुठं चुकले ठाकरे? मला असं वाटतं की ठाकरेंचा अति आत्मविश्वास त्यांना नडला असावा. कारण मी मुंबईत वाढलेली आहे, मुंबईत जन्मलेली आहे, माझं कायम मुंबईशी तसं कनेक्शन आहे. म्हणजे आजच्या निवडणुकीत सुद्धा मुंबई महापालिकेचे निकाल जेव्हा मी बघत होते, सुरुवातीला भाजपा आघाडीवर, कलांमध्ये आघाडी मिळणं इज ओके, पण जेव्हा निकाल आता कळत आहेत आणि निकालामध्ये सुद्धा भाजपची सरशी होताना दिसते, तेव्हा ते कुठेतरी एक मुंबईत राहिलेलं कायम मुंबई म्हणजे ठाकरेंची असं म्हटलं जायचं. आणि बाकी कुठेही कुणीही जिंकून येऊ देत, काही वाटत नाही, पण मुंबईत जेव्हा ठाकरे निवडून येत नाही आहेत हे जेव्हा असं दिसतंय ना निकालांमध्ये, तेव्हा कुठेतरी वाईट वाटतं जेव्हा तुम्ही मुंबईकर आहात आणि मराठी माणसाचा मुद्दा असतो. पण मला असं वाटतं ना की इथे ठाकरेंना कुठला मुद्दा नाही कळला, तर म्हणजे ठाकरेंचा जो मराठी माणसाचा मुद्दा होता तो फडणवीसांनी कधी हायजॅक केला. ज्यावेळी खरं तर फडणवीसांनी माध्यमांशी चर्चांना सुरुवात केली आणि त्यावेळेस त्यांनी मराठी माणसाचा घराचा मुद्दा, म्हणजे म्हणतात ना डोक्यावर छत असणं महत्त्वाचं आहे आणि मराठी माणसाचं मुंबईतलं छप्पर हिरावलं जात आहे, असा जेव्हा अजेंडा किंवा असा जेव्हा प्रचाराचा मुद्दा ठाकरेंकडून तो उकरण्यात आला किंवा ठाकरेंनी तो मुद्दा पुढे केला, त्यावेळी फडणवीसांनी त्याला खूप छान पद्धतीने हँडल केलं. आणि मग ते कुठेतरी फडणवीसांच्या पारड्यात आपल्याला फडणवीसांची ती रणनीती यशस्वी झालेली दिसते आणि मग हे कुठेतरी पचायला कठीण जातंय, पण ते वास्तव आहे. आणि ते म्हणजे भाजपचा महापौर बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण असंही मुंबईतला अजूनही एक गट आहे, म्हणजे मी जेव्हा मुंबईतल्या काही लोकांशी आता मगाशी फोनवर बोलले तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की नाही यार थोडा वेट करो, इतने जल्दी गिवअप मत करो, होगा अपने ठाकरे आएंगे. त्यामुळे असाही विश्वास ठेवणारा मुंबईतला अमराठी माणूस सुद्धा आहे की ज्याला ठाकरेंकडून अपेक्षा आहे. त्यामुळे आता आकडे काय सांगतायत, निवडणुकीचा शेवटचा निकाल काय येतोय, तो मुंबईकर म्हणून माझी पण त्याकडे खरं तर खूप माझं लक्ष आहे की काय होतंय मुंबईत, याची उत्सुकता मलाही आहे. आणि उपनगरामध्ये एक वेगळी स्टोरी होती, तिथं भाजप चाललं सुद्धा पण इतर पक्षांनाही चांगलं मतदान मिळालं. आणि जर आपण बघितलं रोशन सरांना या मुंबईच्या उपनगरांचा जरा
जास्त माहिती आहे आमच्या सगळ्यांमध्ये. सर नेमकं काय सांगाल, तिथं उपनगरांमध्ये ठाकरेंचं काय चुकलं की त्यांना बऱ्याच जागी खातंही उघडताना आले, नेमकं भाजपने उपनगरामध्ये कुठलं नॅरेटिव्ह सेट केलं होतं? पहिल्यांदा तर शिंदे तिकडं असल्यामुळं एक तर फूट पडली, पण हे निवडणुकीचं वर्णन करायच्या आधी आपण एक म्हणू की ही खरंच फेअर इलेक्शन झाली का? म्हणजे दुबार मतदार असतील त्यासाठी ठाकरेंनी काही त्यांची लोकं नेमली होती. त्यानंतर ज्या प्रकारे वॉर्ड फोडण्यात आले होते, म्हणजे हा भाजपच्या लोकांना पण याचा फटका बसला काही प्रमाणामध्ये, की मी मतदान केंद्रावरती जातो जिथं माझं मतदान आहे, तिथं गेल्यानंतर मला कळतं की माझं भलतीकडेच मतदान आहे. सामान्य मतदार हा त्रासलेला असतो, तो गेला आणि तिथं नाही म्हणतो लगेच दुसरीकडे जाऊन मतदान करेलच, असं होत नाही. त्यामुळं ज्या प्रकारे आपल्या मतदारांना बाहेर काढायचं होतं तसं भाजपनी ते काढलं. त्यांना माहिती होतं, तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्या वॉर्डमध्ये सुरुवातीला वोटिंग कमी होतं, पण त्यांनी बरोबर ते हेरून त्या लोकांना बाहेर काढून ते मतदान घडून आणलं. ठाकरेंकडं तेवढी ताकद नव्हती, इकॉनॉमिकली पण ते कमजोर होते, कारण की सत्ता नाही आहे, महापालिकेमध्ये नाही आहेत आणि मोठ्या काळापासून ते बाहेर आहेत. त्याच्यामुळे ते इकॉनॉमिकली ताकद त्यांच्याकडे नव्हती की त्या लोकांना तशा प्रकारे बाहेर काढू शकतील ज्या प्रकारे भाजपनी काढलेला आहे. तुम्ही किती नाही म्हटलं तरी ईव्हीएमचा मुद्दा तुम्ही सामान्य माणसाला विचारा की खरंच तुमचा ईव्हीएमवरती विश्वास आहे का? मी 101% सांगतो की कालही मी खूप जणांशी बोललो की ज्यावेळेस हे आकडे येत होते त्यावेळेस ठाकरे बंधू एकत्र आले, तेव्हा पण सगळ्यांचं म्हणणं हेच होतं की ठाकरेंवरती विश्वास आहे, ठाकरे येतीलही, पण ईव्हीएममध्ये काय होईल याचा आम्हाला विश्वास नाही आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा ईव्हीएमवरती विश्वास ओढलेला आहे. पत्रकार म्हणून मी हे लगेच तुम्हाला सांगू शकत नाही की खरंच त्याच्यामध्ये आहे की नाही आहे, पण ही जनमानसामध्ये ही भावना आहे. दुसरी गोष्ट, शिंदेंना घेऊन काय केलं की मराठी मतं, तुम्ही जर मागच्या वेळेस ठाकरे जेव्हा स्वबळावरती लढले होते तेव्हा ठाकरेंना 60% मराठी मतं होती, ती आत्ता साधारण 50%च्या खाली आलेली आहेत. म्हणजे जेव्हा ठाकरे एकत्र येत आहेत तेव्हा ती मतं वाढली पाहिजेत, पण ती ॲक्च्युली खाली आलेली आहेत, कारण त्याला फॅक्टर ठरलाय शिंदेंनी ती बरोबर मतं फोडली आणि शिंदेंकडे जे 50-60 माजी नगरसेवक गेले त्यांना ठाकरे निवडणूक कशी लढतात हे त्यांना माहिती होतं. त्यांनी ठाकरेंची यंत्रणा पाहिलेली होती की ठाकरे कुठल्या प्रकारची यंत्रणा राबवतात, कुठल्या प्रकारचं भावनिक आव्हान करतात, कुठं पॉकेट्समध्ये त्यांचं हे आहे. शिंदेंना एक 28-30 जागा मिळाल्या आहेत, 90 पैकी 28-30 जागा मिळणं आणि ठाकरे 60वरती थांबणं म्हणजे ठाकरेंना थेट 30 जागांचा फटका बसलेला आहे. त्याच्यामुळे मराठी माणसामध्ये फूट काढून ही भाजपने खूप स्मार्ट खेळ केली की मराठी माणसामध्ये फूट पाडून त्यांनी बरोबर आपल्याकडे, त्याच्यासाठी त्यांनी शिंदेंना सोबत ठेवलं. म्हणजे तुम्ही बघा की मीरा भाईंदरमध्ये ते शिंदेंच्या विरोधात लढतायत, नवी मुंबईमध्ये ते शिंदेंच्या विरोधात लढतायत, पुण्यामध्ये ते शिंदेंच्या विरोधात लढतायत, बाहेर ते सगळीकडे शिंदेंच्या विरोधात लढतायत. कल्याण डोंबिवलीमध्ये एकत्र घेतलंय, तिथं पण त्यांच्यामध्ये जोरदार भांडणं आहेत. तुम्ही ठाण्यामध्ये पण ते घेतले, ते मुंबईच्या बदल्यात घेतलेलं आहे. त्यांचा भाजपचा स्पष्ट अजेंडा होता की आपण जर शिंदेंना सोबत घेतलं तरच आपली सत्ता येणार आहे, तरच मराठी माणसामध्ये फूट पडणार आहे. मराठी माणूस तरीही जागा नाही झाला. पण आता शिंदे जे वोट घेत होते आतापर्यंत शिवसेना म्हणून, हे ठाकरेंचा विरोध करूनच मतं घेत होती. पण या महानगरपालिकेला आपण एक नवीन ट्रेंड बघितलं की ते ठाकरेंवर फारसे बोलताना दिसले नाही. याच्यामुळे उत्सुकता शिकायला लागली की असं कसं काय झालं? हीच तर रणनीती आहे की ठाकरे ग्राउंडवरती निवडणुका कशा लढायच्या हे शिंदेंना चांगल्यापैकी माहिती आहे. मग ते मंत्री असल्यामुळं आणि बाकीची सगळी यंत्रणा असल्यामुळं आर्थिक पाठबळ तुम्ही किती नाही म्हटला तरी आपण म्हणतो की मताला 10,000, एका वोटला 10,000 भाव फुटलाय, 8,000 उठलाय, 3,000 फुटलाय, हे आपण सगळे म्हणजे स्पष्टपणे कोणी बोलत नाही, पण हे आता माध्यमांमध्ये चर्चेला येतच ना की कोण किती पैसे देत आहे, त्याच्यानुसार मतदान होतंय, कुठं किती भाव आहे, कुठल्या वॉर्डमध्ये हाय व्होल्टेज लढत आहे तिथं किती भाव आहे, त्यानुसार आता लोकांचा कल तसा वाढलेला आहे आणि त्या बाबतीमध्ये हे खूप पुढे होते. म्हणजे स्पष्ट सांगायचं झालं म्हटलं तर एका वॉर्डमध्ये एका उमेदवाराला 1.5-2 कोटी दिल्याचे, म्हणजे जे धोक्याच्या ह्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये भाजपनी 1.5-2 कोटी वाटल्याची चर्चा आहे. म्हणजे असं सांगितलं जातं जिथं उमेदवार सेफ आहे त्याला 50 ते 60 लाख रुपये देऊन तिथली जागा अधिक बळकट करण्याचं काम, अशी ही चर्चा आहे. म्हणजे चर्चा, मी हे राजकीय विश्लेषणात्मक बोलत नाही, पण जे भावनिक आणि हे जे सगळं दिसतंय एकंदरीत ह्याच्यामध्ये त्याच्याविषयीच मी बोलतोय. शिंदेंनी फक्त एक काम केलं की तुम्हाला लोक माहिती आहेत ज्यांनी निवडणुका लढलेल्या आहेत, 60 नगरसेवक असणं, 70 नगरसेवक माजी नगरसेवक त्यांच्याकडे असणं, म्हणजे अख्खी एक यंत्रणा वॉर्डमध्ये त्या माणसांनी काम केलेलं असतं ग्राउंडला. किती नाही म्हटलं तरी त्याचा एक कनेक्ट असतो. उद्या मी मुंबईमध्ये असतो तरी मी काय विचार करतो की सोमेश आहेत, माझं काम करणारे आहेत, ठीक आहे मुंबईमध्ये सगळीकडे येईल ठाकरे, पण सोमेश उद्या माझ्या कामाला येणार आहे, उद्या माझा नळाचा प्रश्न सोडवणार आहे, उद्या शाखेमध्ये माझे प्रश्न सुटणार आहे, मग तो सोमेशकडे जातो. आणि मला वाटतं मराठी माणूस इथंच फसला की त्यांनी असाच विचार केला. म्हणजे मी भांडूपमधलं उदाहरण देतो की तिथला निकाल मला अजून माहिती नाही आहे. राजूल पाटील तिथं उभे आहेत, खासदार ठाकरेंचे जे खासदार आहेत त्यांची मुलगी तिथं उभी आहे, संजय दिना पाटलांची, आणि त्यांच्या विरोधामध्ये
त्यांच्या विरोधामध्ये शिंदेचा माणूस उभा होता. तिथं ठाकरेंच्या सेनेमध्ये तिथं फूट पडली, कारण की मनसेचा आधी तिथं एक महिला उमेदवार होती जी विजयी झाली होती. तिचं काम खूप चांगलं होतं, मात्र तिला तिकीट मिळालं नाही. त्यामुळे तिथं शाखेत फूट पडली की आपण तिच्यासोबत गेलं पाहिजे की तिने कामं केलेली आहेत. त्यामुळे हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी असतात त्या ग्राउंड लेवलला खूप चांगल्या प्रकारे त्यांनी मॅनेज केल्या की तिथं कुठं ठाकरेंना जास्त डॅमेज होतोय याचा नीट विचार केला. ठाकरेंची याच्यामध्ये एक चूक झाली की ठाकरे मराठीच्या बाहेर पडलेले नाहीत. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर तुम्हाला बाकीची प्लस मतं करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे मराठीसोबत तुम्हाला मुस्लिम मतदान तुमच्याकडे ॲड होतंय का, तुमच्याकडे उत्तर भारतीय थोडं वोटिंग ॲड होतंय का, तुमच्याकडं गुजराती थोडं, म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये इतक्या वर्ष आहेत ना, ते स्वतःला ते मुंबईकर म्हणून घेतात ना. ठाकरेंनी इतक्या वर्ष कामं केली नाहीत का? ठाकरेंनी कामं केलेली आहेत. मुंबईचा विकास ठाकरेंनी केलेला हे कोणीच नाकार नाही. 10 वर्षामध्ये हे सगळं झालेलं नाहीये. जे भाजपवाले छाते बडवून सांगतात ना की 10 वर्षामध्ये विकास झाला, हे केला, हा काय 10 वर्षातला विकास नाहीये. हे सगळं ठाकरेंनी आत्तापर्यंत उभं केलेलं आहे. त्याच्या जीवावरती ज्या पायाभूत सुविधा उभ्या केल्या त्याच्यावरती हे आत्ता थोडा विकास करतायत. पण त्याच गुजराती माणसांनी, त्याच उत्तर भारतीय माणसांनी काय केलं, तुम्ही आकडेवारी काढून बघा ना. एकतर्फी मतदान केलंय भाजपला आणि मराठी माणसाला एकटं पाडले. आणि मराठी माणूस तरी पण शहाणा नाही झाला, तरी पण त्यांनी फूट पाडली आणि त्याचा फटका ठाकरेंना बसलाय. त्यांना असं वाटत असेल भाजपला की 55-60% जागा आल्या म्हणजे ठाकरे संपतील. ठाकरे हा संपणारा ब्रँड नाहीये, कारण की 65 जागा पुढच्या 5 वर्ष लढण्यासाठी खूप आहेत आणि त्याच्यावरती ते लढतील. सत्ता येणं न येणं हा नंतरचा भाग असतो. पण ज्या प्रकारे मराठी माणसाला घेरलं गेलं, भाजपनी ज्या प्रकारे खेळी केली ती खरंच वाईट आहे. आणि त्याच्यामधनं मराठी माणूस अजूनही धडा घ्यायला तयार नाही, हे त्याच्यावरून जास्त वाईट आहे. एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यांकडे घेऊन जा. सगळे किती खुश आहेत. प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती की ठाकरे जिंकून यावेत, पण मला असं वाटतं ज्यांची इच्छा होती ते फक्त मुंबईतले मतदार नव्हते. बरोबर आहे, असं काहीतरी गोंधळ झालेला आहे आणि मराठी अमराठी या गणितात ठाकरे मागं राहिले आणि ते काय होईल आता आपण पुढं बघूया, अदानीची मुंबई की अंबानीची. पण आज जरा वातावरण लाईट करायला मला प्रसादकडे यायचं आहे कोल्हापूरला परत एकदा, जिथं वातावरण अजिबातच लाईट नाही आहे. तिथं एक खूप इंटरेस्टिंग वॉर चालू आहे, ते म्हणजे इंस्टाग्रामच्या ट्रोल पेजेसचं वॉर. एक सतेज पाटलाकडून आहे आणि एक महाडिकांकडून आहेत. त्यांचा मुलाचं काय तिकीट कापलं गेलं, त्याला माघार घ्यावी लागली वगैरे वगैरे अशा गोष्टी झाल्या. नेमकं तुमच्या इथं हे काय, जे तुमचं लोकल राजकारण असेल तिथं काय चर्चा असती? तिथलं वातावरण खेळीमेळीचं जे होतं आधी ते आता एकदम असं टिकेचं सूर धरून आता पेटलंय का? नाही, खेळीमेळीचं म्हणलास ना तर आत्ता सुद्धा वातावरण तसंच आहे. पूर्वी पण असंच होतं, फक्त सोशल मीडियामुळे ते आता चव्हाट्यावर आले. खरं सांगायचं म्हणजे कृष्णराज महाडिक आता पूर्णपणे सोशल मीडियावर आहे. त्याच पद्धतीनं त्याला कंट्रोल करण्यासाठी इकडं पण मग काही पेजेस उघडले गेले, काही फॅन पेजेस केले गेले. त्या पद्धतीनं ऋतुराजची इमेज करण्याचा प्रयत्न केला, पण तेवढं जमत नाही. मग ट्रोलिंग केलं जातंय, असं होतंय. मग तुला लक्षात येत असेल की कोल्हापूरची जनता ना खूप हुशार आहे, ती मजा घेते या सगळ्या गोष्टीचा. म्हणजे अगदी तुला साधं सांगायचं म्हणजे हत्तीचं प्रकरण असू देत किंवा कुठले, दोघांची मजा घेतात आणि मस्त जे करायचं तेच करतात. पण अजून एक प्रश्न, तुझ्या मते या इलेक्शनमध्ये सगळ्यात जास्त सोशल मीडियाचा योग्य वापर आणि सगळ्यात भारी PR कोणाला जमलाय कोल्हापूरमध्ये? महाराष्ट्रात नाही, BJP. कारण की खूप स्मार्टली त्यांनी सगळ्या गोष्टीला काउंटर केलं. म्हणजे आता बघ ना, मराठी आणि हिंदू आणि मराठी हे जे काही समतोल ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे फडणवीसांनी, म्हणजे 37-38 सभा घेतल्या रे पूर्ण महाराष्ट्रात आणि त्याच गेम चेंजर ठरल्यात खूप खूप ठिकाणी. अजून एक याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये महत्त्वाचा टप्पा ठरला तो म्हणजे आपल्या पुण्याच्या ठाकरे सेनेच्या ज्यांनी फडणवीसांवर टीका केली की म्हणे तुम्हाला मुलाखत घ्यायला पत्रकार कमी पडले होते का? तर अंधारे, सुषमा अंधारे ताई, तर सुषमाताईंनी असा टीका केली की तुम्हाला पत्रकार कमी पडले होते की तुम्ही नट्यांकडनं मुलाखती घेतल्या. तुला काय वाटतं, ही एक बेस्ट स्ट्रॅटेजी होती का ही चूक होती, कारण तू पत्रकार नाही आहेस? ही खूप बेस्ट स्ट्रॅटेजी होती ॲक्च्युली फडणवीसांचं, की त्यांनी मला वाटतं सई तामणकर, परत गिरिजा ओक वगैरे त्यांच्याकडून हे घेतली, कारण ते आता सध्या फुल फेममध्ये आहेत. आणि जो जेन झी क्राऊड आहे किंवा जो मराठी बिग बॉस असेल किंवा ह्या गोष्टी जो बघतो, तर त्यांच्यावरती चांगला इफेक्ट पडला असणार आहे आणि ती स्ट्रॅटेजी त्यांची खरंच खूप चांगली होती. तुला कोणाचा PR आवडला या इलेक्शन? मला पहिल्यापासून BJPचाच, PR मध्ये BJP एकदम बेस्ट आहे. त्यांनी कधीच तोडच नाही केली. आणि त्यानंतर मला वाटतं अजित पवारांचाच होता BJP नंतर, कारण ते काय झालं ना, मला वाटतं BJPच्या चुका काढण्यात ना ह्यांचं नुकसान झाले.
म्हणजे अगदी राहुल गांधींनी सुद्धा का नाही ज्यावेळी इलेक्शन हारली त्यानंतर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनकडे लक्ष डायरेक्ट घातलं असतं तर कदाचित चित्र वेगळं असतं. म्हणजे ते लागले काय EVM घोटाळा, हे घोटाळा, ते घोटाळा, हे प्रकरण खूप एवढं ताणवलं, त्यात हाताला पण काय येत नव्हतं. मग तुम्ही लक्ष डायव्हर्ट करून पहिला ह्या खाली बघा ना. ते वेळ निघून गेली, मग अचानकपणे इलेक्शन जाहीर झाल्या आणि मग तुम्हाला काम करायला वेळच मिळाला नाही. मग तुम्ही मराठीचा मुद्दा घेताय, मग तुम्ही हिंदू घेताय, मग तुम्ही आणखीन गुजरात घेताय, हे घेताय, ते घेताय. हे चालणारच नाही ना. मग महत्त्वाचे प्रश्नच मिळत तुम्ही म्हणजे उचलले नाहीत. मला सोशल मीडियाचा योग्य वापर मी म्हणणार नाही, पण जास्त प्रभावीपणे वापर ज्यांनी केला ते माझ्या आवडते नेते म्हणजे नितेश राणे. आणि त्यांचं सगळ्यात भारी जे मला आवडलं, त्यांनी त्यांच्या अकाउंटवरनं गाणं शेअर केलं होतं, बनवलं होतं, कोणी माहीत नाही मला. त्यांनी ठाकरेंचं गाणं बनवलं होतं, ॲज इफ ते MIMनी बनवलं आणि असं ते ओरिजिनल वाटावं ठाकरेंचं असं वाटतं, ठाकरे मी असं काहीतरी होतं. तर मला वाटतं याला योग्य वापर नाही म्हणता येऊ शकत, पण एक कोकणातला नेता विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत प्रचाराला जातोय भगवा कुर्ता घालून, तर मला वाटतं यात BJPचं काहीतरी एक PR मधलं एक मोठं यश मानता येईल. बरोबर. आणि हिंदुत्व आणि विकासाचं संमिश्र हे आहे. म्हणजे तुम्हाला विकासापासून बोलून ठेवण्यासाठी ठाकरे हिंदुत्ववादी नाही आहेत का? ठाकरेंनी हिंदुत्वावरती बोलले नाही आहेत का? ठाकरे हिंदुत्वावरती बोललेत ना. पण आता तुमचं सर्वसामान्य तुमचे काय म्हणजे महापालिकेमध्ये काय विकासाचे मुद्दे काय होते? भाजपनी कुठल्या विकासाच्या मुद्द्यांवरती मत मागितलं? तुम्ही बडगुजर नाशिकमधला देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावरती तुम्ही ह्या नितेश राणेने घसा फोडून तेच ओरडत होते ना, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. त्या कुठल्या कुत्ता का कोण त्याचं नाव घेतलं, ते सलीम कुत्ता, त्याच्यासोबत याचे फोटो आहेत, हा डान्स करतोय. कोण घसा ओरडून कोण ओढलं? ठाकरे ओरडले का नितेश राणे ओरडले? आणि त्याला त्याच्या पोराला कुणी घेतलं इकडे भाजपमध्ये? म्हणजे तुम्ही भाजपला उद्या ना जर ओवेसी असेल ना तर त्यालाही तुम्ही घ्याल, कारण तुम्हाला काहीच फरक पडत नाही. कारण की तुम्ही तत्वाचं राजकारण जे म्हणतात ना, विचारधारेचं राजकारण भाजप करते. कुठल्या तत्वाचं विचारधारेचं राजकारण भाजपने केलं याच्यामध्ये? बुडगुजरला घेऊन टीका करायची, माणसाला एवढं गलित गात्र करायचं, त्याच्यामागं ED लावायची, त्याच्यामागं CBI लावायची, त्याच्यामागं इतका त्याला त्रास द्यायचा की त्यांनी हत्यारच टाकून दिलं पाहिजे आणि मग तो आपल्याकडे त्याला घेऊन पवित्र करून घ्यायचं. मला सांगा, शिंदेंना घेऊन यांनी जिंकलंय, त्या शिंदेंवरती गणेश नाईक नवी मुंबईमध्ये काय टीका करतात? म्हणजे वर्तमानपत्र काढून बघा, त्यांच्या मुलाखती बघा, काय बोलतात ते त्यांनी का बंड केलं शिंदेंनी? त्यांच्या मागं ED आहे, त्यांच्या मागं CBI आहे, ते कधीही जेलमध्ये जाऊ शकतील. तुम्ही मीरा भाईंदरमध्ये जावा, प्रताप सरनाईक तिथं शिंदेंकडनं लढत होते, त्याच्याविरुद्ध मला वाटतं नरेंद्र मेहता ते आमदार आहेत तिथले, ते लढत होते. मीरा भाईंदर जिंकली भाजपनी. त्यांनी काय महापालिकेच्या प्रचारामध्ये काय टीका केली की प्रताप सरनाईकावरती EDची धाड पडली होती, त्यांनी खूप भ्रष्टाचार केलाय, त्याच्यामुळे तो इकडं आलाय. म्हणजे हे भाजपलाही माहिती आहे ना, भाजप काय करतंय की भाजप घेऊन पवित्र करण्याचं काम करतंय आणि त्याला मग हिंदुत्वाचं नाव देतंय. म्हणजे मुख्यमंत्री स्वतः म्हटले की एकदा माणूस आमच्याकडे आला तर भाजपमय होऊन जातो. म्हणजे तुम्ही 4 खून करा, भ्रष्टाचार करा, तुम्हाला हवं ते करा, इकडं या, इकडं पवित्र व्हा आणि आमच्या याच्यावरती निवडून जा. हा बघा, कुठलाच म्हणजे इतिहासामध्ये किंवा ह्याच्यामध्ये कोणच अमरपट्टा घेऊन आलेलं नाहीये. भाजप जे आत्ता ज्या गोष्टी करतंय त्यात जर त्यांच्यावरती उलटणार असतील भविष्यामध्ये, त्यांच्या निष्ठावंत कार्यकर्ते बेंबीच्या देठापासून ओरडत होते ना. तुम्हाला जर भाजपला एवढाच कॉन्फिडन्स होता हिंदुत्वावरती, विजयावरती, मग का घेतलं इथं वारजे माळवाडीमध्ये तिथला दोडके म्हणून तो राष्ट्रवादीचा त्याला का घेतलं? सायली वांजळीला का घेतलं? तुम्ही बाळा धनकवडेला का घेतलं? तुम्ही हिंदुत्व विकास वगैरे म्हणता ना, कारण तुम्हाला माहिती आहे तिथं आपण येऊच शकत नाही या लोकांना घेतल्याशिवाय. मग ह्या लोकांना ब्लॅकमेल करायचं, आमिषं दाखवायची, त्यांना घ्यायचं. मग त्यामुळेच म्हणतो की ही खरंच फेअर इलेक्शन होती का? निवडणुकीच्या आधी कल्याण डोंबिवलीमध्ये 20 लोक जातात, 20 लोक. बरं, तुम्ही 10-15 वर्षामध्ये आपण निवडणुका बघितल्या असतीलच ना, तुम्ही सगळ्यांना तुम्हाला अनुभव असेलच ना पत्रकारांना निवडणुका. असं कधी झालं होतं की 20-20 नगरसेवक बिनविरोध निवडून येत आहेत, 8-8 नगरसेवक निवडून येत आहेत? असं कधी झालं होतं? ते आत्ता होतंय ना, कारण हे भाजपाच्या राजकारणाचा परिणाम आहे आणि हे काय कायम थोडी राहणार आहेत, त्यांना ते भोगावंच लागणार आहे. तुमच्याकडे पण येतोय, तुमच्या पुण्यात पण तेच आहे. आणि फक्त भाजप नाही तर अजित पवार यांनी सुद्धा मारणे असतील, अंधेकर असतील, यांच्या कुटुंबियांना हे दिलंय, तिकीट दिलंय. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? एकदा राजकारणात उतरलं की इज्जत तुम्हाला घरी ठेवून बाहेर पडावं लागतं, हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. भाजप असू द्या, राष्ट्रवादी असू द्या किंवा काँग्रेस असू द्या किंवा कुठलाही पक्ष आजपर्यंत जे सत्तेत होते त्यांनी पण याच पद्धतीने राजकारण केलेलं आहे. म्हणजे भाजप नव्याने करतंय असं काही नाही आहे. म्हणजे ठाकरे असू द्या, ठाकरेंनी पण तेच केलेलं आहे. ठाकरेंनी मनसेचे 7 नगरसेवक फोडले ते,
त्यावेळेस त्यांना बंधुप्रेम आठवलं नव्हतं. 20 वर्ष राज ठाकरे त्या मातोश्रीवरती फिरकले पण नाही. ज्यावरती त्यांनी उद्धव ठाकरेवरती अक्षरशः टोकाची टीका केली, त्यांना सोबत जावं लागलं, म्हणजे त्यांच्यासोबत राज ठाकरेंना जावं लागलं. याच्या पाठीमागचं राजकारण तुम्ही समजून घेतलं पाहिजे की फक्त ही महापालिका त्यांच्यासाठी अस्तित्वाचा प्रश्न होता आणि विधानसभेला त्यांना प्रचंड अपयशाला सामोरं जावं लागलं आणि त्यामुळेच हा कदाचित नवीन पॅटर्न त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला की बाबा एकत्र येऊन पाहू, जिंकता आली तर जिंकता आली. परंतु यासोबत त्यांनी पुण्यामध्ये सुद्धा आपण पाहिलं कुठेच त्यांनी म्हणजे शिवसेना असू द्या किंवा राष्ट्रवादी असू द्या, शरद पवारांची राष्ट्रवादी असू द्या, परत उद्धव ठाकरेंची शिवसेना असू द्या, मनसे असू द्या, एवढं चांगलं त्यांना इथं वातावरण होतं आजपर्यंत. परंतु त्यांनी या निवडणुकीमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केले पुण्याकडे किंवा इतर शहरांकडे. फक्त त्यांनी मुंबई एवढ्याच घोषवारा त्यांनी लावून धरला. आता मुंबई म्हणजे शिवसेना होती का? असं नाही आहे. शिवसेना ही महाराष्ट्रभर होती आणि जी बाळासाहेब ठाकरेंनी पूर्णपणे यशस्वीपणे पेरलेली होती. हां, संभाजीनगर, मराठवाडा, विदर्भात सुद्धा उद्धव ठाकरेंना प्रचंड प्रतिसाद होता लोकसभेला. परंतु त्यांनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. त्यांनी फक्त मुंबई हाच आपला प्राण समजला, म्हणजे पॉपटाचं जीव म्हणतात ना ते मुंबईत, तसं ते ठाकरेंच्या बाबतीत झालं. तो पॅटर्न त्यांचा पूर्णपणे म्हणजे निष्प्रभ ठरला की बाबा मुंबई म्हणजे ठाकरे असं नाही, समीकरण बदललेलं आहे. हे त्यांना आत्ता लक्षात घेतलं पाहिजे होतं की बाबा विधानसभेला वेगळे रिझल्ट लागले, लोकसभेला वेगळे रिझल्ट लागले होते आणि आता महापालिकेला हा मुद्दा पुरेसा ठरणार आहे का बाबा मराठी माणसाचा किंवा हिंदुत्वाचा मुद्दा? तिथे विकासाचा मुद्दा काही प्रमाणात त्यांनी उचलायला हवा होता, पण त्यांच्याकडे ठोस त्यांनी कुठले मुद्दे मांडलेच नाही ठाकरेंनी. फक्त मराठी अदानी एवढ्यावरती राजकारण कधीच होत नाही आणि झालंही नाही आणि होणारही नाही. आता आपण सरांनी विषय काढलाच आहे, तर आपण जर अशा मुंबई पुणे सोडून विदर्भ मराठवाड्याकडे येऊ द्या. जर आमच्या जालन्याकडे पण येऊ, पहिल्यांदा सचिन सरांचा खूप अभ्यास आहे मराठवाड्याच्या राजकारणावर. आमच्या जालन्यात तर पहिल्यांदा महानगरपालिका झाली होती आणि आठ तास म्हणे बैठका चालल्या, 8 दिवस कोणी कोणासोबत लढायचं, पण जाहीरनाम्यात करायचं काय हे कोणीच नाही सांगितलं. म्हणजे महानगरपालिकेवर सत्ता आली. तर जालन्यातल्या मुख्य बाजारपेठेचे रस्ते ग्रामपंचायतपेक्षा सुद्धा खराब आहे आणि हे मुद्दे कधीच बनले नाही. कुठलाच मोठा नेता मराठवाड्यात या महानगरपालिकेच्या प्रचारासाठी फार ॲक्टिव्हली गेलेला नाही आहे. लातूरला जे झालं ते थोडंफार देशमुखांमुळे झालं, पण एकंदर मराठवाड्याकडं हे जे पॉलिटिकल दुरावस्था आणि काय म्हणते निरस्ता जी आहे, तर ही काय आहे? तिथले नेते विकासावर राजकारण करायला विसरलेत की काय? मुळीच तसं नाही, पण आता काय राजकारणाचा थोडासा पॅटर्न त्या ठिकाणी बदलत चाललेला आहे. महत्त्वाचं म्हणजे सांगायचं झालं तर 5 महापालिकेची निवडणूक होती आणि 5 महापालिकेच्या निवडणुकीमध्ये हे प्रकर्षाने जाणवलं की मराठवाडा हा राजकीयदृष्ट्या सुद्धा मागासलेलाच आहे. कारण की तिथं महत्त्वाचे मुद्दे येत नाहीत, विकासाचे मुद्दे येत नाहीत. फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी जी काही ऐनवेळीचे जे मुद्दे येते त्यावरच निवडणूक लढली जाते. विशेषतः 5 महापालिकेत कुठेही प्रभाव जाणलेला नाही, किंवा कुठल्याच ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढलेली दिसली नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये खान आणि बाण ह्याच मुद्द्यावरती निवडणूक झाली. जालन्यात पुढे गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी शिवसेना आणि भाजप या 2च पक्षात निवडणूक झालेली पाहायला मिळाली, म्हणजे लढाई झाली त्यांच्यात. आणि विशेषतः त्या ठिकाणी भाजपने आपलं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे. पहिल्यांदाच महापालिकेची निर्मिती झाल्यानंतर जालन्यात भाजपची सत्ता आलेली आहे. त्या ठिकाणी कैलास गोरंट्याल विरुद्ध अर्जुन खोतकर हा जो काही विधानसभेचा संघर्ष आहे तो या महापालिका निवडणुकीत पाहायला मिळाला. ऐनवेळेस कैलास गोरंट्यालनी म्हणजे की निवडणुकीपूर्वीच काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी सत्ता आणली. कारण की त्यापूर्वी नगरपालिकेवरही कैलास गोरंट्यालची सत्ता होती, तीच सत्ता परत त्यांनी महापालिकेत सुद्धा आणलेली आहे. विशेषतः विकास म्हणजे कुठलाच विकास त्या ठिकाणी झालेला नाही आहे जालन्यात. तुम्ही म्हणल्यासारखा रस्त्याचा प्रश्न आहे किंवा बाकी सगळ्या सुविधा किंवा काही हे क्षुल्लक गोष्टीचा सुद्धा प्रश्न तसाच आहे. मात्र या ठिकाणी विकासावरच्या मुद्द्यावर झालेलीच नाही, केवळ राजकीय लोक त्या ठिकाणी राजकारण करतात. रावसाहेब दानवे भाजपकडून आणि लोणीकर आणि कैलास गोरंट्याल ही मंडळी भाजपकडून होती, तर त्यांच्या विरोधात अर्जुन खोतकर हे शिवसेनेकडून निवडणूक लढवत होते, शिंदे सेनेकडून. मात्र त्या ठिकाणी प्रभुत्व हे परत एकदा भाजपनेच दाखवून दिलेलं आहे. ज्यावेळेस राज्यातील 29 महापालिकेची निवडणूक जाहीर झाली त्याचवेळी सांगितलं होतं की ह्या निवडणुकीचा निकाल काय असणार, या निवडणुकीचा निकाल काय असणार हे मी त्याचवेळी सांगितलं होतं. मालेगाव सोडले तर 28 ठिकाणी भाजप येणार हे मी स्पष्टपणे सांगितलं होतं बोलताना. पण ते त्यामागची भाजपची रणनीती ही मोठी आहे. भाजप प्रत्येक वेळेस रणनीती करतो किंवा प्लॅनिंग असतं त्यांचं आणि त्या प्लॅनिंगप्रमाणे ते चालतात. विशेषतः आपण बघितलं गेलं तर शहरी भागातील मतदार हा कायम भाजपच्या पाठीशी आहे, याची
याची गणितंसुद्धा त्यांनी किंवा समीकरणंही मांडलेली आहेत. त्या दृष्टीनं त्यांनी काम सुरू केलेलं आहे. विशेषतः प्रत्येक ठिकाणी निवडणूक आली की ते ग्राउंड लेवलवरती सर्वेक्षण करतात आणि त्या सर्वेक्षणानुसार ते उमेदवार निवडतात आणि हे उमेदवारच ते परत 4-4, 5-5 वेळा सर्वेक्षण करून उमेदवार निवडतात आणि उमेदवार निवडून ते जर आपल्या पक्षात नसेल तर दुसऱ्या पक्षात असेल तर त्याला आपल्या पक्षात घेतलं जातं आणि त्याप्रमाणेच निवडणूक लढवली जाते. आठवड्याला किंवा 10 दिवसाला जरी म्हणलं तर ते सर्वेक्षण करतात निवडणूक काळात आणि कुठं कमी पडतो कुठं जास्त आहेत याची दखलसुद्धा ते घेतात आणि त्याचमुळं थोडंसं त्यांना ते सुस्त किंवा प्लॅनिंग करता येतं आणि जिथं कमी आहेत तिथं ते मोठ्या प्रमाणात ताकद लावून निवडून येण्याचा प्रयत्न करतात. ही भाजपची रणनीती राहिलेली आहे. असंच आपल्याला विदर्भाकडे यायचं. विदर्भात काही जागी चित्र वेगळं दिसलं. काँग्रेसचा तो बालेकिल्ला मानला जातो, तिथं काही जागांवर काँग्रेसला आघाडी मिळाली. मुनगंटीवार वर्सेस बावनकुळे असंही काहीसं शीतयुद्ध तिथं झालं. तर काय सांगशील ऋषिकेश, नेमकं विदर्भ याने इतर महाराष्ट्रापेक्षा वेगळा कौल देण्यात यश मिळवलंय का? नक्कीच सोमेश, जसं आपण आता टी व्हीवरती आकडेवारी बघतोय सगळी की एक भाजप आणि शिवसेना यांचा मुंबईवरती सत्ता येताना दिसतीये. महाराष्ट्रात सुद्धा भाजपचे सत्ता येताना, भाजपच्या महापालिकांवर सत्ता येताना दिसतीये. पण विदर्भात ह्याच्यापेक्षा वेगळं चित्र दिसतंय. नागपूरची महापालिका सोडली तर विदर्भातल्या इतर ज्या 3 महापालिका आहेत, म्हणजे चंद्रपूर असेल, अकोला असेल आणि अमरावती असेल, इथे काँग्रेसनी भाजपला अक्षरशः घाम फोडलेला आहे. म्हणजे अकोल्यापासून आपण सुरुवात केली तर अकोल्यामध्ये मागच्या वेळी भाजपच्या 48 जागा होत्या. यावेळी भाजपला 38 जागा जिंकता आलेल्या आहेत तिथं. म्हणजे मागच्या वेळेपेक्षा 10 जागांनी भाजप तिथं रिव्हर्स आलेला आहे आणि काँग्रेसच्या तिथं जागा वाढलेल्या आहेत. अनेक ठिकाणी भाजपला विजयासाठी संघर्ष करावा लागला. काँग्रेसने अकोल्यामध्ये खरोखर चांगली कामगिरी केलेली आहे. वंचितने पण तिथं 5 जागा जिंकलेल्या आहेत. वंचितची अकोल्यामध्ये चांगली ताकद असताना वंचितकडून अजून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण भाजपला तिथे सत्ता स्थापन करण्यासाठी आता एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, यांच्या ज्या काही एक दोन जागा आलेल्या आहेत त्यांची मदत घ्यायला लागणार आहे. पण काँग्रेसने तिथं जी टफ फाईट दिली आहे त्यामुळे भाजपला अकोल्यामध्ये सत्ता स्थापन करताना पुढच्या काळात सत्ता स्थापन करतील, पण सत्ता चालवताना भाजपला जड जाणार आहे. आपण थोडं पुढं अमरावतीमध्ये जर गेलो तर अमरावतीमध्ये यशोमती ठाकूर यांनी काँग्रेसची चांगली संख्या आणलेली आहे. आत्ता सध्याची जर आकडेवारी बघितली आपण तर अमरावतीमध्ये भाजप 22 जागांवरती विजयी होताना दिसते. युवा स्वाभिमान पक्ष, जिथं रवी राणांनी भाजपशी ऐनवेळी दगाफटका करून त्यांचे स्वतंत्र उमेदवार दिले होते, त्यांनी बरेच दिवस 8-10 दिवस भाजपशी बोलणी चालू ठेवली आणि ऐनवेळी रवी राणांनी सगळ्या जागांवरती उमेदवार दिले. रवी राणांना या दगाफटकाचा पुढं काय आता भाजप त्याचा कसा बदला घेईल, काय घेईल, हे पुढची गणितं असतीलच. पण रवी राणांना 10 जागांवरती सध्या यश मिळताना दिसतंय. त्याच वेळेस राष्ट्रवादी अजित पवार, तिथं 2 आमदार आहेत, एक संजय खोडके आणि एक सुलभा खोडके राष्ट्रवादीचे. शहरात राष्ट्रवादीची चांगली ताकद आहे. म्हणजे सुलभा खोडके काँग्रेसमध्ये असताना काँग्रेसची ताकद होती. आता त्या इकडं आल्यामुळे तिथली जे राष्ट्रवादीचं केडर आहे ते मजबूत झालेलं आहे. त्याचा फायदा कुठंतरी होताना दिसतोय. राष्ट्रवादीचे 16 नगरसेवक तिथं विजयी होताना दिसत आहेत. आता काँग्रेसचे पण तिथं 16 नगरसेवक विजयी होताना दिसत आहेत. आता मुद्दा असा आहे की जर भाजपला तिथे सत्ता स्थापन करायची असेल, एक तर युवा स्वाभिमान पक्षाला बाजूला ठेवावं लागेल, कारण रवी राणा आणि खोडके यांचं 1% जमत नाही अमरावतीच्या राजकारणात. त्यामुळे जर अमरावती महापालिकेवर भाजपला सत्ता स्थापन करायची असेल तर रवी राणांना बाजूला ठेवा, आम्ही तुमच्यासोबत येतो, ही राष्ट्रवादी अट घालणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेषा. दुसरी गोष्ट, काँग्रेसला जर सत्ता स्थापन करायची असेल, जर भाजपला रवी राणा हवेच असतील निवडणुकीनंतर, तर तिथं सुलभा खोडके आणि संजय खोडके हे काँग्रेससोबत जाण्याचा धक्कादायक निर्णय घेऊ शकतात. हे तुम्ही लिहून ठेवा. कारण असं जर झालं तर अमरावती महापालिकेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आलेली आपल्याला दिसून येईल. आपण त्याच्यात पुढं गेलो, जसं नागपूरचा वन वे भाजप झालेला आहे. मला चर्चा करायची आहे चंद्रपूरवरती.
चंद्रपूरमध्ये नगरपालिकांमध्ये सुद्धा काँग्रेसनी जेव्हा महाराष्ट्रातल्या नगरपालिका भाजपसाठी वनवे होत होत्या तेव्हा चंद्रपूर जिल्ह्यातल्या नगरपालिका काँग्रेसने जिंकल्या होत्या. म्हणजे काँग्रेसला आता तिथं महानगरपालिकेत सुद्धा चांगलं यश मिळताना दिसत आहे. विजय वडेट्टीवार असतील किंवा तिथल्या धानोरकर या खासदार असतील, या दोघांमध्ये आधी मतभेद होते, पण निवडणुका जशा जवळ येतील तशा दोघांमधले मतभेद बाजूला झाले, दोघांनी मतभेद बाजूला ठेवले आणि निवडणुकांसाठी एकत्र येऊन, काँग्रेससाठी एकत्र येऊन या दोघांनी चांगली कामगिरी केलेली आहे. अगदी त्याच्या विरुद्ध परिस्थिती भाजपमध्ये, म्हणजे तिथे सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्यातील जी तीव्र भांडणं होती त्याचा कुठंतरी फटका भाजपला चंद्रपूर महापालिकेत बसताना दिसतोय. जर आपण निवडणूक जाहीर झाली त्यानंतरची स्थिती बघितली तर किशोर जोरगेवार यांच्याकडे महापालिकेची सगळी सूत्र होती, पण जेव्हा नगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाले त्यानंतर तिथली चित्र बदलली. नगरपालिका निवडणुकांमधील मिळालेल्या अपयशानंतर तिथं सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा त्यांच्या मार्गदर्शनात निवडणुका होतील असं सांगितलं आणि याचा फटका असा झाला की सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या मर्जीतले उमेदवार दिले, उमेदवारांची यादी दिली. किशोर जोरगेवार यांनी त्यांच्या मर्जीतल्या उमेदवारांची यादी दिली. जेव्हा ह्या दोन्ही कंबाईन याद्या मुंबईत प्रदेशाध्यक्षांच्या कार्यालयात पाठवल्या तेव्हा या दोन्ही याद्या मिळून एक यादी तयार करण्यात आली. जेव्हा ही किशोर जोरगेवार यांच्याकडे यादी आली, जिथले ते सुभाष कासनगोट्टवर तिथले महानगराध्यक्ष होते, त्यांनी जी यादी होती जी प्रदेशाध्यक्षांकडून मंजूर करण्यात आली होती त्या यादीतली नावं बदलण्याचं धाडस केलं त्यांनी. त्याचा फटका कुठंतरी आता बसताना दिसतोय. म्हणजे थोडक्यात दोन नेत्यांनीच्या भांडणात चंद्रपूरची महापालिका भाजपने हातातून महापालिका घालवलेली आहे आणि तिथं विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर या खासदारांनी जे मतभेद बाजूला ठेवले, जशी नगरपालिकेत कामगिरी झाली तशीच आता महापालिकेत देखील कामगिरी झालेली आहे. तिथं आता सध्या भाजप काँग्रेसचे साधारण 23 जागा निवडून आलेल्या दिसत आहेत आणि ठाकरेंचे काहीतरी 6-7 नगरसेवक निवडून येत आहेत. त्यामुळे चंद्रपूर महापालिकेवर काँग्रेसचा महापौर होण्याची दाट शक्यता आहे. सोमेश, आपल्याला एक आता शेवटचा मुद्दा घ्यायचा आहे, तो म्हणजे MIMचा मालेगाव आणि संभाजीनगरमध्ये MIMने यावर्षी सुद्धा चांगलं कामगिरी केलेली आहे. रोशन सर, काय सांगाल? MIMला जे जमलं ते काँग्रेसला नाही जमलं, नेमकं हे धार्मिक ध्रुवीकरणाचाच प्रकार आहे का? म्हणजे काँग्रेसची जी ट्रेडिशनल वोट बँक होती ती संपली आहे का? नक्कीच, म्हणजे ह्याचा खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे. फक्त मालेगाव आणि संभाजीनगरमध्येच नाही, तुम्ही एकंदरीत जर 29 महानगरपालिकांमध्ये बघाल तर जिथं जिथं MIM नव्हती तर तिथं तिथं त्यांचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. तो राजकीय पक्ष आहे, निवडणूक लढणं त्यांचा अधिकार आहे, लोकशाही पद्धतीने निवडणूक लढून ते जिंकून आलेले आहेत. 100पेक्षा जास्त नगरसेवक आलेले. नागपूरमध्ये 7 आलेत, जालन्यामध्ये 2 आलेत, नांदेडमध्ये 8 आलेत, मला वाटतं सोलापूरमध्ये काँग्रेसपेक्षा जास्त त्यांना जागा आहेत, 8 का काय, काँग्रेस 2 वरती आहे. म्हणजे आधी अंतिम आकडेवारी नसेल ही बहुतेक, पण ही आकडेवारी आहे. जवळजवळ 100 नगरसेवक आलेले आहेत. असा ट्रेंड काय दिसतोय, म्हणजे मुस्लिम मतदार हा MIM सोबत कधीच जात नव्हता, तो काँग्रेससोबत राहत होता, पुरोगामी विचारांच्या पक्षांसोबत राहत होता. पण ह्या इतका ट्रेंड चेंज झालेला आहे की आत्ता यांच्याकडे जाण्यापेक्षा जे चिथावणीखोरीची भाषा ओवेसी करत होते त्या पक्षासोबत ते जात आहेत. याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे भाजपकडनं वाटणारी असुरक्षितता. जेव्हा ध्रुवीकरण होतं, भाजप सातत्यानं एका समाजाला टार्गेट केलं जातं, त्यांच्यातले वरिष्ठ नेते ती भाषा बोलतात. तुम्ही इकडचे लांडगे असतील, नगरचे आपले अहिल्यानगरचे जगताप असतील किंवा नितेश राणे असतील, यांच्याकडनं पर्सनल लेवलला जाऊन इतकी जी भाषा वापरली जाते त्या भाषेला काँग्रेसवाले खूप सभ्य भाषेमध्ये उत्तर देत असतील, कदाचित दुर्लक्ष करत असतील. त्याच्यामुळं जो मुस्लिम युवा आहे त्याच्यामध्ये खूप असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण यांना मतदान देतोय, आपण यांच्याविषयी यांना न काही आम्हाला विकास किती पोहोचवला हे त्यांना अजूनही त्यांना प्रश्न आहे. मग जर त्यांना सुरक्षिततेची भावना जर या लोकशाहीमध्ये देत नसतील तर साहजिक आहेत ते त्या पक्षाकडे जाणार, त्यांना जिथं सुरक्षितता वाटतेय. मालेगावमध्ये अजून एक पार्टी होती, इस्लामी पार्टी काहीतरी, ते काय? ते त्यांचा तिथं काँग्रेसचा तिथं तो आमदार होता, माजी आमदार होता, त्यांनी ती स्थापन केली आणि ते सगळं वोटिंग त्याच्याकडं गेलेलं आहे. कारण की तेच आहे की एकदा तुम्हाला जर त्या पक्षाविषयी, त्या लोकांविषयी विश्वास वाटत नसेल, किंवा आपण असंही म्हणू की त्यांनी त्यातले युथ लोक किती पुढे आणले, काँग्रेसला मतदान केलं, राष्ट्रवादीला मतदान केलं, किंवा इव्हन आपण जेव्हा मुंबईविषयी ठाकरेंविषयी बोलतो तेव्हा ठाकरेंनी एखादा चेहरा पुढे आणायला काहीच हरकत नव्हती.
म्हणजे भाजप त्यांच्यावरती जी टीका करत होतं की ते हे बसवतील ते बसवतील, पण त्यांनी ते विश्वासाने सांगायला पाहिजे होतं ना. त्यांनी पूर्ण प्रचारामध्ये तुम्ही आपण ठाकरेंविषयी बोलतो, आपण सहानुभूती दाखवतो, ते अगदी योग्य आहे, पण त्यांनी तो मुस्लिम लोकांना किंवा ह्यांना ते फेस करायला पाहिजे होता, पुढे आणायला पाहिजे होतं की बाबा तुम्ही जसे भारताचे नागरिक आहात तसे ही लोक भारताचे नागरिक आहेत. तुम्ही जर काही विशिष्ट लोकांविषयी बोलत असाल, तुम्हाला जर गद्दार लोक बडगुजार वगैरे चालतात, त्यापेक्षा हे देशभक्त तुम्हाला का नाही चालत? हा मुद्दा त्यांनी प्रचारामध्ये ह्याच्यामध्ये वापरायला पाहिजे होता, बोलायला पाहिजे होता. जर तुमचा प्रचारच त्यांच्याविषयी होत नसेल, म्हणजे ते काँग्रेस असेल किंवा ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर जे पुरोगामी पक्ष असतील, ते जर ह्यांच्याविषयी बोलणारच नसतील आणि ह्यांना फक्त मतदानासाठी म्हणजे त्यांच्या भाषेमध्ये वापर करून घेणार असतील की फक्त तुम्ही मत द्या, बाकी आमचं आम्ही बघून घेऊ, मग ते गृहीत धरून झालं ना. म्हणजे तुम्ही 100पैकी थेट काँग्रेसला फटका 70-80 जागा हे काँग्रेसकडे जाणाऱ्या असतील. म्हणजे हे काँग्रेसचं लॉंग टर्मचं नुकसान आहे. तेच मुंबईमध्ये तुम्ही बघितलं तर ठाकरेंना जो फटका आपण जो म्हणतो की गुजराती भाषिक आणि हिंदी भाषिक भाजपसाठी एकवटला, तसा मुस्लिम ठाकरेंसाठी नाही एकवटलेला. काँग्रेसच्या 15 जागा आलेल्या आहेत, तर याचा अर्थ तो तिथं त्यांच्यासोबत गेलेला आहे. तिथं MIMच्या मला वाटतं 7 का 8 जागा आलेल्या आहेत. त्यामुळं तो मतदार फुटलेला आहे ना. त्याला तुम्ही विश्वास दिला नाही, तुम्ही त्याला विश्वासात घेतलं नाही, तुम्ही त्यांना त्यांचे नेते दिले नाहीत. तुम्ही सांगा बरं, मुस्लिम नेते किती आहेत की जे नवीन नेतृत्व काँग्रेसने द्यायला पाहिजे होतं, ठाकरेंनी द्यायला पाहिजे होतं, म्हणजे नवा एकही नाही आहे ना. मग ते का तुमच्यावरती विश्वास दाखवतील? आणि हा मला वाटतं की हा महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात घातक ट्रेंड आहे. कारण की असं होणार तर मग अजून ध्रुवीकरण होणार, भाजप अजून स्ट्रॉंग होणार आणि ज्या निवडणुकांवरती, ज्या मतांवरती हे बाकीचे पक्ष त्यांची जी एक भूमी तयार करतात, तुमच्या एक हक्काचा वोटर समजतात. कारण की प्रत्येकाचं ठरलेलं असतं की हा आपला हक्काचा वोटर आहे आणि तिथनं पुढं ते बाकीचे मतं मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. त्याच वोटरला जर तुम्ही काही नाही दिलं तर तुमच्यापासून तो दूर होणारच. मग अजूनही संधी आहे यांना, 5 वर्ष आहेत, काम करावं, नवं नेतृत्व आणावं, ते मिळतील. पण हा जो ट्रेंड आहे आत्ता, जो 100 नगरसेवक येण्याचा जो म्हणजे 100 पार करण्याचा जो, म्हणजे इव्हन नागपूरमध्ये पण जिथं संघाचं मुख्यालय आहे, जिथं भाजपची एक हाती सत्ता आहे, तिथं 7 नगरसेवक आलेले आहेत. म्हणजे हे किती ध्रुवीकरण झालेलं आहे? हे खूप मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झालेलं आहे. तर ते होत राहणार आहे. म्हणजे जर भाजप ज्या प्रकारे राजकारण करतंय ना, त्या राजकारणाच्या विरोधात ह्या जे काँग्रेस असेल, ठाकरे असतील, यांनी राजकारणाचा बाज बदलला पाहिजे, आपले मुद्दे बदलले पाहिजेत आणि आपण बचावात्मक हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल किंवा पुरोगामित्वाच्या मुद्द्यावरती असेल, बचावात्मक राजकारण न करता आक्रमकपणे त्याच ह्याच्यामध्ये जर उत्तर दिलं, नवीन नेतृत्व पुढं आणलं, तर नक्कीच त्यांना फायदा होईल. तर आजचा आपण हे न्यूजरूम लाईव्ह इथंच थांबवणार आहोत. कमेंटमध्ये व्यक्त व्हा, तुम्ही जे व्यक्त व्हाल, ज्या कुणाला तुम्ही प्रश्न विचाराल त्याबद्दल आम्ही एक वेगळा व्हिडिओ करू. आज तुम्ही दिवसभर सरकारनं आम्हाला जो काही प्रतिसाद दिला त्याबद्दल धन्यवाद. आपण भेटूया उद्याच्या न्यूजरूम लाईव्हमध्ये.